चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा तया श्री गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः। विघ्न देखिले सभेयांत रावण होम करी शांतार्थ मंदोदरी सेजे गुप्त देखी हनुमंत एकाकी। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो संत सज्जनांनो, कालच्या अध्यायाची अशा प्रकारची कथा झाली की हनुमानजी महाराजांनी राजा रावणाच्या सभेमध्ये विघ्न केलं, राक्षसांना पोटभर मार दिला आणि मार दिल्यानंतर मार खाल्लेला रावण अशांत झाला. कसल्याही प्रकारची मनाला शांतता लाभत नाही, मरणाचं भय होतं. शांती मिळावी म्हणून होम करू लागला. त्यामुळे हनुमानजींना मंदोदरी मात्र पलंगावरती एकटीच दिसली आणि ती सीता वाटली असं सांगतात. ही निश्चय होय सीता ऐसे मानले हनुमंता, तेची अवधारा पै कथा श्लोकी श्लोकार्था अवधारी जे. आणि नाथ महाराज म्हणू लागले, मंदोदरी हीच हनुमंताला सीता वाटली. त्या संबंधीची कथा, त्या संबंधीचा श्लोकार्थ तुम्हाला स्पष्ट करतो, ऐका. इमानी उपरा उपरी शोधिता एकांतवरी, रावणाचे सेजेवरी मंदोदरी देखिले. विमानाच्या उपरा उपरी त्या ठिकाणी सीतेचा शोध घेत असताना रावणाच्या रत्नमंचिकावरती बसलेली मंदोदरी हनुमानजींनी पाहिली आणि सीता मिळाली असं त्यांना वाटलं. मान गुण लक्षण रूप रेखा स्थान योवान, सीते सारखी समसमान दोघी अनुपम्य स्वरूपे. ठाण मान लक्षण आणि स्वरूपानं अनुपम्य उपमा देता येणार नाही, अशा प्रकारे दोन्ही सुंदर आहे म्हणून संभ्रम झाला असं सांगतात. हेची श्रीरामाची कांता, हेची माझी स्वामिनी सीता, ऐसे मानिले हनुमंता उल्हासता नाचत. हनुमानजी नाचू लागलेले आहेत की हीच माझ्या स्वामीची कांता असणारी, माझी माता असणारी सीता आहे. आणि त्या सीतेचा शोध लागला. या आनंदामध्ये हनुमानजी नाचतायत. हर्षनिज बाहू आपळी, पुच्चा चुंबी सुख मिळी, परमानंदी पिठी टाळी जनक बाळी भेटली. परम आनंद झालेला आहे. हर्ष आनंदानं त्या ठिकाणी उड्या मारू लागले, शेपटाला त्या ठिकाणी चुंबन घेऊ लागले. अशा प्रकारे बघू लागले, म्हणले बलवान आहे मी, बलवान का? मी राम कार्य केलेला आहे. आज माझ्यामुळे प्रभू रामचंद्र सुखी होणार याचा आनंद हनुमानजी व्यक्त करतायत. माझा जोडली सीता शुद्धी, झाले श्रीराम कार्या सिद्धी. वाह! ही जानकी होय त्रिशुद्धी, हर्षनंदी नाचतो. हर्ष आनंदाने नाचू लागला. मज जोडली सीता सती, मला सीता सापडली. माझ्याकडून राम कार्य विधी पूर्ण झालेली आहे. राम कार्य सिद्धीला गेलं. अतिशय आनंदी आनंद होतोय असं सांगतात. आता फिटेल साकडे कैसे रावण बापुडे. वाह! वाकुल्या दावी देवाकडे वेगे उडे स्वानंदे. आनंदाने उड्या मारू लागला. देव लोकांना वाकू लागला. म्हणू लागले हनुमानजी महाराज, माझ्याकडून कार्य झालं. आज मी राम कार्याला पात्र झालो याचा आनंदी आनंद हनुमानजी व्यक्त करू लागले.
10 तोंडाचं रावण किडूय म्हणले, सीता सापडणं अवघड होतं. आता मात्र एक कांसुलीत देऊन रावण मारतो. अशा आविर्भावामध्ये हनुमानजी नाचताय. हनुमान नेंदे डुला माझा झाला निज स्वार्थ. वा, मज तुष्टला शिर गुणात चुकला अनर्थ वानरा. चुकला अनर्थ वानरा, वानरांचा अनर्थ चुकला. सीता शुद्धी नाही झाली तर मरायला उठलो होतो म्हणले. आता मरण्याची गरज नाही, रावणाला मारण्याची तयारी करण्याची गरज आहे. मला आज सीता सापडली. आनंदी आनंद अभिव्यक्त करताय. कथा सीता शुद्धाची गोष्टी श्रीरामासी आनंद कोटी. हर्ष माझे पाठी थापटे सुख संतुष्टी वानरा. हनुमानजी सुखानं संतुष्ट झाले. मालकाच्या समोर आता वजनदारपणामध्ये जाता येईल. भगवंता, अहो मी जाऊन सीता शुद्धी आणली. रामचंद्र प्रभूंना आनंद वाटेल. प्रभू माझ्या पाठीवरून हात फिरवतील, त्या ठिकाणी पाठ माझी थोपटतील. बघा, आनंद असावा, उत्साह असावा, पण भगवान माझी पाठ थोपटतील याचा कार्य करावं. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या अनुसंधानानं माणसं कार्य करतात. माझी पाठ थोपतील म्हणून एक जणाचा खूनच केला महाराज. एक जण पाठ थोपटिणाराही जेलला गेला आणि खून करणाराही जेलला गेला. हे बघा, कार्य कोणतं करावं, कोणाचं करावं, कार्य झाल्यानंतर कसं नाचावं हे हनुमानजींकडून शिकावं. प्रभू रामचंद्रजींचं कार्य झालं. प्रभू माझी पाठ थोपटतील, आनंदानं नाचू लागले. हर्ष जाता हनुमंत करुणी रावणे होम समाप्त. सीजे आला लंकानात चिंतायुक्त उद्वेगी. अशा प्रकारे हनुमान आनंद करून बाजूला जाणार, एवढ्यामध्ये रावण आला. होम केला पण कपाळावरच्या आट्या गेल्या नव्हत्या, चिंता गेली नव्हती. अतिशय घाबरलेला रावण मंदोदरीच्या जवळ आलेला आहे. देखोनी विघ्नाची पैथोरी रावणासी भयभारी. न उठविता मंदोदरी सेजेवरी पहुडला. भयंकर अशा प्रकारचं विघ्न सभेमध्ये पाहिलं होतं. एकाही देवबाप्पाच्या अंगावर धोतर नव्हतं. लाईट ज्यावेळेस आली त्यावेळेस रावणाने भयंकर विघ्न बघितलं होतं मला. त्यामुळे रावण घाबरलेला रावण आहे. बायकोला हलवलं सुद्धा नाही, गुपचूप बाजूला जाऊन झोपी गेला. अशा प्रकारे नाथ महाराज सांगताय. रावणाचे सांचलेवरी जागी झाली मंदोदरी. वेगे उठोनी चरण धरी नमस्कारे सद्वावे. रावण आल्याचा भास झाला, मंदोदरी जागी झाली. कोणीतरी माणूस जवळ आल्यानंतर चंचल असणारी स्त्री मंदोदरी त्या ठिकाणी सावध झाली. नवरा आहे महाराज कसला का असना, त्याच्या पाया पडू लागली असं सांगतात. घेऊन जांभूण दत्तस्थ पती चरण अक्षळित. हे कोणी हनुमंत अत्यंभूत कोपला. त्या ठिकाणी पाणी घेऊन तर रावणाचे पाय धुवू लागली मंदोदरी. पाहिलं हनुमंतानं, राग आला महाराज. रागानं हनुमानजी लालबुंद झाले. का झाले? पूजा रामाची केलेली हनुमंताला आवडते. पूजा जर कोणी रावणाची करत असेल तर बजरंग बली खवळले. माझी स्वामीची एकांता अनुसरली लंकानाथा. मी काय योगाची पाहू आता करीन गाता दोघांच्या. हनुमानजी म्हणू लागले, माझ्या स्वामीची कांता अनुसरली लंकानाथा. सीता रावणाला अनुसरली की काय असं वाटतं, आणि मग मी घात करेन. लक्षात घ्या, सीता माय माय म्हणणारा
पण सीता जर रावणाच्या पाया पडत असेल वाटलं तर तिचा घात करायला वेळ लावायचा. शिकावं रामायणातून. अंतिम श्रद्धा ही प्रभू रामचंद्रजींच्या चरणाशी आहे. आणि माणसाच्या जीवनाची सुद्धा, प्रत्येक व्यक्तीची सुद्धा अंतिम श्रद्धा ही फक्त प्रभू रामचंद्रजींच्या चरणावरच पाहिजे. वेगळीकडे श्रद्धा जर असेल, काही ठिकाणी महाराज बापाचा धर्म वेगळा आणि पोराचा धर्म वेगळा. अरे बापानं धर्म बदलला, त्या बापाला बाप कशाला म्हणतो? तोंड नाही बघायचं. जीवन लक्षात ठेवलं पाहिजे. हनुमानजींना राग आलेला आहे, सीता वाटले म्हणून. दाही शिरे लंकानाथा, अकरावा सीतेचा माथा, नखे खुडून आता नेन रघुनाथा भेटीचे. आणि हनुमानजींना राग आल्यानंतर हनुमानजी म्हणू लागले, 10 तोंड रावणाचे खुडूनच काढतो. आपण कंस खुडतो का इळ्यानं, तशा पद्धतीमध्ये. आणि 11वं म्हणला, ती मंदोदरी होती पण सीता वाटू लागली, या सीतेचंही खोडतो. आणि 11 मुंडके घेऊन आता रामापाशी जातो. एवढा राग हनुमंताला आलेला आहे. सीता रतिली लंकानाथा, त्या दोहीच्या केलिया घाता, गोपलिया श्री रघुनाथा चरणी माता ठेविना. सीता रतली लंकानाथ, म्हणून मी दोघांनाही मारेल. राम जर माझ्यावर रागावले तर पाया पडेल. आणि रामाला काय बोलेल? किंवा जित पुच बांधोनी, श्रीरामापासी लीन दोनी. मग तो दंडील निज पाणी, ऐसे मनी विचारे. विचार करू लागलेला. काय करू? मारूनच न्यावं? नाही म्हणले, मारायची गरज नाही, शेपटात बांधायची, रामा पुढे न्यायचे. आणि रामचंद्र प्रभू त्यांना काय द्यायचं ते दंड देतील. अशा अनेक प्रकारचा संकल्प विकल्प हनुमानजींच्या मनात संशयानं उत्पन्न होतोय. आत्मा करू आणि कैका, पुच बांधोनी मंचक, दोघे किष्किंदे नेलिया देख, दोष निर्दोष राम जाणे. आणि हनुमानजी म्हणू लागले, आपण वकिलानं शिक्षा सुनवायच्या भानगडीत पडण्याची गरज. वकिलानं फक्त साक्षी पुरावे द्यायचे असतात. शिक्षा कोण देतो? जे देतो रामचंद्र प्रभू. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, यांचा पलंगच बांधू आणि प्रभू रामचंद्रजींच्या समोर नेऊ. ते जाणतील करायचं काय असा विचार ऐसे करिता जाण, श्रीरामे सांगितली कोण. आधी पाहू पापण नाम महिमान सीतेचे. हनुमानजी म्हणले, गडबड करण्याच्या अगोदर खुणा चेक करू. रामांनी सांगितलंय, जिथं सीतेची वस्ती घडेल तिथं पाषाण खडे सुद्धा राम राम म्हणतील. मग ते खरंय का चेक करू असा विचार करतायत. सीतेचे स्तंभ भिंतीतील लाविता, ते नुटी राम स्मरण. कानी लाविता पाषाण नामोच्चारण, ते नाही. महाराज, आपल्या माणसांची ओळखच करण्याचं एकच सूत्र आहे. दिसला जय श्रीराम म्हणला तर आपला. जय श्रीराम म्हणीना गेला, किती दिवस म्हणू लागला तुम्ही तुमचा बघायचं नाही. हनुमानजी बघू लागलेत, कान लावू, राम राम ऐकू येत नाही. खांबाला कान लावला, राम राम ऐकू येत नाही. खालचा खडा घेतला, राम राम ऐकू येत नाही. आणि हनुमानजी म्हणू लागले, मुकी सीता राहत नाही. पतिव्रता त्यागिता पती, ते दोन्ही पळे नाम शक्ती. वाह! सीता सती ते आसती, नाम कीर्ती मावळले. अण्णात महाराज सांगू लागले, हनुमानजी विचार करतायत की बाबा पत्नी जर दुसऱ्याला अनुसरली तर नामशक्ती तिथं राहत नाही. मग सीता त्या ठिकाणी रावणाला अनुसरली असेल तर ती भजन कशी करेल? अशाही प्रकारचा विचार हनुमानजींच्या मनामध्ये येऊ लागले.
रगली अनाचारी नाम नुटी चराचरी इसमी आता जे मारे आलावा नरी अति कोप हनुमंताला राग आला. सीतारतली अनाचारी, नको त्या गोष्टी. सीता नाम भक्ती. भक्तानं जर धर्म बदलला तर पुन्हा तो राम राम करत नाही. किनगाव मधला एक प्रकार, 4 मसनजोग्याचे घर ख्रिश्चन झाले. माळकरी माणूस होता पण ख्रिश्चन झाला. मी त्याला म्हणलं राम राम, त्यानं राम राम नाही केला. अर्धा तास त्याला राम राम म्हणलं, नाही केला त्यानं राम राम. का नाही केला? नवरा बदलला ना. काय बदलला? नवरा बदलला. आता जुन्या नवऱ्याचं नाव घेईल का ते? अहो बघा, रामचंद्र प्रभूंना नवऱ्याचं स्थान दिलेलं आहे आपल्या धर्मात, किंवा बापाचं स्थान दिलेलं आहे. कारण जगात बाप एक असतो आणि नवरा एक असतो. त्यात बी नवऱ्यामध्ये पतिव्रतेचं स्थान दिलेलं आहे. असो, सांगण्याचा विषय असा आहे, जी रावणाची झाली ती रामाची राहील का? राहत नाहीये. म्हणून सीताच रावणाची झाली की काय, मग तिचं नाम महिमान कसं येईल असाही भाव विशद करतायत. रागे कापत थरथरा दात खातसे करकरा डोळे बोवंडी गरगरा रोम थरथरा थरकते. रागाने हनुमानजी लट 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 कापू लागले. थरथर थरथर थर केस कापतायत. गर 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 डोळे खाऊ लागले, फिरू लागले महाराज. कर 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 दात खाऊ लागले. एवढा माझा सुंदर राम सोडून काळ्या तोंडाच्या दलिंदर रावणाकडे. आपल्याला असं वाटलं पाहिजे, एवढा माझा सुंदर धर्म राम आणि कृष्णासारखी सुंदर रुपडी सोडून कोणाकडे लोक चायला लागले. कोणीतरी तुकडा टाकतंय, हे कुत्र गेलं तिकडं महाराज त्या धर्मात. अरे रे रे, काय करायला लागला? सुंदर असणाऱ्या श्रीरामाची भक्त बना, बलवान असणाऱ्या भगवंताची भाग्यवान भक्त बना. कोणाच्याही तुकड्याला दावणीला जाऊ नका वागहो. आणि सर्व श्रोत्यांना सांगतोय, आपल्या आसपास परिसरात लक्ष ठेवा. ही ख्रिश्चन नावाची लोक, धर्मगुरू वेगवेगळ्या पद्धतीमध्ये येतात. एखादा गरीब कुटुंब असेल तर त्याला पैशाचं आमिष दाखवतात. त्याच्या घरातून देवाच्या मूर्त्या वगैरे बाहेर काढून त्याला भ्रष्ट करण्याचं काम करतात. आणि उद्या हीच शक्ती देशाच्या विरोधात कार्य करणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष द्या. आपापल्या लोकांना आपापल्या धर्मात आपापल्या देवाबद्दल श्रद्धा उत्पन्न होईल असं वातावरण निर्माण करा. धर्म म्हणून एकमेकांना मदत करत चला. एखादा अडचणीत असेल तर तुमचे 10-20 रुपये खर्च करा, त्याला त्या अडचणीतून सोडवा. आणि ही अडचण हिंदू म्हणून हिंदूनं केलेली मदत आहे हे त्याला दाखवा. हिंदू असल्याचा आनंद त्याच्या मनात पेरा, तर धर्म टिकेल. नाहीतर आपली सगळ्यांचीच पायाकून आले यात शंका असणार नाही. हनुमानजींना राग एवढा आला होता, त्यांना वाटू लागलं सीतेनं धर्म बदलला की काय. दोघा मारावया कडाडी वळली पुचाची पेविडी. रागे पिंजारली दाढी शिडीत तडतडी हनुमंताचे. राग आलेला महाराज अशी शेंडी तडतड 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 करू लागली महाराज. एवढा राग आला. एक संन्याशी आहे पण रामाला सोडून इतरांना सीता भजते. कारण भजन करावं कोणाचं? रामाचं भजन करावं. राम देव आहे, राम परमात्मा आहे. आणि त्या रामाला सोडून रावणाची पायधुते सीता असं नुसतं वाटलंय, सत्य नाही. इतका राग आलाय. तुम्हा आम्हाला काहीच वाटत नाही आपल्या आजूबाजूचे धर्म बदलतात. तरी त्याला तुम्ही जातीचं म्हणता, तरी त्याला जवळ घेता. अरे जो रामाचा नाही तो कामाचा नाही. एवढा हनुमंताकडून शिकावं. हनुमानजींना राग आलेला. कोपा माझी हनुमंता अतिशेषी बुद्धिवंत. एकता सुलोचन व्रतांत इंद्रजीत वाचला. नाथ महाराज सांगू लागले, संताचं लक्षण आहे रागात शांत राहतात. रागात शांत राहणं कोणाच्याही
कुवतीतली गोष्ट नाही. बऱ्याच माणसांना मिनिटाचा राग येतो आणि एखाद्याचा काटाच काढतात आणि जिंदगीभर जेलमध्ये जातात. एखाद्याला राग येतो, रागात फाशी घेतो, कायमचा मरून जातो. रागात शांत राहणं हे शहाण्याचं लक्षण आहे. हनुमानजी थोडे शांत झाले, म्हणले कालच राग आला होता सुलोचनेला बघून, तिथंच इंद्रजिताला जीव मारणार होतो म्हणले, तिथं इंद्रजित वाचला, इथं रावणाचा काय प्रकार आहे, थोडा लक्ष देऊ विचार करतायत. आताही कोप करू शांत या दोहीचे को मात वा. विचारुनी शब्दार्थ निज कार्यार्थ साधावा. आताही आपण त्या ठिकाणी राग शांत करू, या दोघांच्या गप्पा ऐकू आणि मग विचार करू करायचं काय ठरवतायत हनुमानजी. कोपालिया दुर्गा हृदयाचा लेपना विचार तोची मोक्षागामी नरम परमधीर तो ऐक. कोप आलिया दुर्धर जयाचा लोपेना विचार. रागामध्ये आपला स्वार्थ कशात आहे, आपला हित कशात आहे हे जो विसरत नाही तोच मोक्षाला जातो. बाकीची बंधनात पडतात. एखाद्याला राग आला, हानमार केली, जेलला गेला, कायमचा बंधनात पडला का? रागामध्ये विचार केला पाहिजे, संतुलन ठेवलं पाहिजे की आपणही सुरक्षित राहिलं पाहिजे आणि आपलं हितही सुरक्षित राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार जो करतो तो मोक्षाला जातो. नाथ महाराज रागासंबंधी तुम्हा आम्हाला सांगताय. कोपा माझे सावधान अवतार पुरुषाचे हे चिंता चिन्ह. वा. हे ते चालते ब्रह्मज्ञान जग पावन त्याचे नाथ महाराजांनी सांगितलं की क्रोधामध्ये जो सावधान राहतो हे अवतार पुरुषाचं लक्षण आहे. माणसाला राग येतो, रागात माणसं लगेच भस्म होऊन जातात. आता भारतावरती जो काही हल्ला केला होता पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी, एका स्त्री पुढे नवऱ्याला मारलं महाराज डिस्ट्याव करून. सांगितलं जा मोदीला सांग. मोदीजींना राग किती आला होता, भयंकर राग आला होता. रागानं लालबुंद झालेला माणूस शांत होता. शांत होता की नाही? तिकडले टपूनच होते. आज मारतय उद्या मारतय, आज मारेल उद्या मारेल. जेव्हा गप बसले त्या दिवशी दिला धडाका. क्रोधामध्ये जो सावध राहतो ते अवतार पुरुषाचं लक्षण आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब. त्यांना माणूस म्हणणं मूर्खपणा आहे. ती साक्षात परब्रह्माचा अंश असतात. जी रागात शांत राहतात आणि आपला पुरुषार्थ साधण्यामध्ये सदोदित सज्ज असतात त्यांना अवतार पुरुष म्हणावं असं नाथ महाराज सांगू लागले. लोभ क्रोधांचे कारण तो हनुमंता नाही जाण. या लागी क्रोधी सावधान रघुनंदन गुरु कृपा. नाथ महाराज सांगू लागले क्रोधाला कारण लोभ आहे. ज्याच्याजवळ कारणच नाही त्याला कारणाकारण भांडण होत नाही. जगामध्ये जेवढी भांडणं होतात त्यापैकी जास्तीत जास्तीचं कारण कोणतं आहे? काम आणि लोभ. क्रोधाची कारण दोनच, एक तर लोभ नाही तर काम. काम अर्धवट राहिला तरी राग येतो आणि एखादी गोष्ट लोभानं मिळत नसेल तरी राग येतो. आणि या रागाचं मूळमुद्दल असणाऱ्या काम आणि लोभ हनुमंताकडे नाही, म्हणून हनुमानजी रागावर नियंत्रण ठेवू शकतात असं सांगतात. कपिने कोप शांत करुणी दोईच्या कथा एका कानी राहिलासे गुप्त होणी सावधानी सादर. सावधानी सादर दोन्हीच्या गोष्टी कानानं ऐकाव्या म्हणून हनुमानजी सावध झाले. मला सादर लक्ष देऊन ऐकू लागले असं सांगतायत. मंदोदरी म्हणे लंकानाथा दुष्ट स्वप्ने में देखील आता तिने पावले आत्या कांता ती सादरता अवधारी. मंदोदरी म्हणू लागली रावणा, अरे लंकानाथा दुर्धर अशा प्रकारचं दुष्ट स्वप्न मी पाहिलेलं आहे आणि ते मी तुला सांगते, लक्ष देऊन ऐक. ऐसे स्वप्न देखिले नयनी
पडलंके कृचा निराळुनी तो पुरुष निगुण अशोकवनी श्रीराम पत्नी शोधित मंदोदरी रावणाला सांगू लागली, मालक कोणीतरी बलाढ्य असणारा पुरुष आलाय म्हणले आणि नीट पडलंकेत गेलाय, तुमच्या दिदीला मारलं त्यानं. आणि तिथून पुन्हा लंकेत येऊन त्या ठिकाणी अशोकवनात सीतेचा शोध घेतोय असं सांगताय. तो रिगता शोकवनी त्रिविदल शोक लंका भवनी पुत्र शोकाती अपमानी पुरदनी अकांत. आणि माय म्हणली तो रामाचा भक्त अशोकात आणि सगळी लंका शोकात. आणि कायम स्वरूपी असंच आहे, रामभक्त अशोकात आणि लंका शोकात. लंकेत सुद्धा अशोकवन आहे आणि त्या अशोकवनातच सीता आहे. तसं ही जीवनरूपी लंका, संसार रूपी लंका आणि यात भक्तिरूपी अशोकवन आहे. आणि त्या अशोकवनात रामचंद्र प्रभूंना समर्पित असणारी सीता आहे. आणि तिथं जर सीता आणि भक्त हनुमान गेले तर लंकेत शिमगाच आहे. आणि ती सांगू लागली, लंका अख्खी त्यानं जाळून टाकले, नाना प्रकारची वीर मारले असं मंदोदरी रावणाला सांगते. अशोकवनी अति आप्त केला सीतेसी एकांत. वाह, करोनी वानकरांचा घात समुद्रांत निक्षेपे. माय म्हणली, मालक मला स्वप्न पडलंय. तो पुरुष त्या ठिकाणी सीतेला बोलला आणि पुन्हा त्यानं वन उपडायला सुरू केलं. आपली 14,000 वनकर त्याच्या विरोधात गेले, सगळे शेपटात बांधले म्हणले आणि समुद्रात माशांना नाश्ता दिला. अशोकवनाची रवंदळी तो मारिला जमुमाळी. वा, राक्षस कुमरा करुणी होळी उपटिली पोळी अखया ते. राक्षसांची रवंदळी केली. प्रहस्त पंतप्रधानाचा पोरगा म्हणली आपटून मारला आणि नाना प्रकारच्या राक्षसांची राख केले. अशा प्रकारचा बलवान तो वीर आहे. सैन्यासी करोनी निपात इंद्रजित गेला युद्धांत. करिता राक्षसांचा घात भय पडत मेघनाद. सर्व सैन्याचा घात केल्यानंतर आपला थोरला पोरगा गेला म्हणले आणि त्याला सुद्धा भरपूर मारलं. तो ब्रह्मयाने आणला बांधोनी रागे पुच्छाते पेटवणी. तुमच्या दाड्या मिशा जाळूनी प्रथम कन्नन हे केले. हनुमानजींनी असं कान देऊन ऐकायला सुरुवात केलं तर हनुमानजी म्हणले, पोती सगळी आपलीच चालू झाली दिसायली. तिने सांगितलं, ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी तो वानर बांधून दिला, तो गावात आणला आणि तुम्ही त्याचं शेपूट जाळाय गेला. म्हणले, मालक माझ्या देखत बघितलं म्हणले, तुमच्या ज्या दाड्या आहेत का म्हणले सगळ्या जाळून टाकल्या त्यानं आणि तिथून पुढे गाव जाळलं. लंका जळीत बडबडा पुचे नगरालिया वेळा. रिगोणी दिमागा पुढा चौकडा कांत. लंका त्यानं भड 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 धड 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 जाळली. लंकेतली माणसं बाहेर पळायला जाऊ लागली तरी त्यानं उचलू उचलू पुन्हा मधी टाकून जाळले. ऐसे दुष्ट स्वप्न देखोनी वेगे उठिले गजबजुनी. थोर धाक लागला मनी निद्रा नयनी लागेना. आणि अशा प्रकारचा विचार केला, गजबजले, घाबरले, उठले, झोपच लागणे गेली मालक. आणि मग काय केलं, मग चरण क्षरण करोनी शुद्धाच
मनाते सेवुनी सदा शिवाला समृनी डावे कानी निजेले उठले, महादेवाच्या पाया पडले आणि महादेवाच्या पाया पडून शुद्ध आचमन करून डाव्या कुशीवर झोपले. आताही म्हणतात स्वप्न जर जास्त पडू लागले तर उठावं आणि कुश बदलावे. डाव्या कुशीवरती झोपले आणि मग काय घडलं? तो स्वप्न देखिले दुर्धर शिळी बांधुनी सागर लंके आले नरवानर निश्चयाचर निर्दाळणी निशाचर निर्दाळणी. तोपर्यंत त्या ठिकाणी वानर आले आणि समुद्रावर पूल बांधून वानर आले आणि वानर राक्षसांना मारू लागले. इंद्रजित कुंभकर्ण दोन्ही दोघे मारिले दोघे जनी तुमची शिरे राम बाणी गिधाचे चरणी लोळते. इंद्रजिताला लक्ष्मणानं मारलं, कुंभकर्णाला भोपळा चिरते तसा चिरला महाराज. आडवा उभा नाक कापलं, कान कापलं. भावाची पोती सांगू लागली आणि पुन्हा म्हणली मालक त्या रामानं त्या ठिकाणी बाण सोडला आणि तुमची मुंडकी गिदाड तोडू तोडू खाऊ लागली. रणीने मला दशान माझ्या चुडिया पडले खान ऐसी करीतसे रुद्रान आक्रंदून उठिली. रावणाच्या देखतच म्हणू लागली माय माझं कुंकू पुसलं रावण मेला म्हणून मोठमोठ्यानं शंख मंदोदरी करते. ऐसे सांगता एका मंदोदरी बोलली देख बैसोनी रावणाचे समुख करी शंख अति दुःखे. मोठमोठ्यानं रावणाच्या समोर रडू लागले. मला नवरा मेला म्हणून. रावण विचार करीत असेल की नाही चित्रपट कोणता लागलाय. तिकडं मार खाऊन आला होता आणि इकडं बायको मेला म्हणून रडू लागली. त्यामुळं रावण घाबरलेला आहे असं सांगतात. बोंब पडली लंके अंतर आणि निमाला लंकानाथ म्हणून मा शब्द करीत तिने हडबडीत रावण हडबडून गेलेला आहे. रावण गजबजून गेलेला आहे. काय करावं रावणाच्या लक्षात येत नाही. मग दावणी लंकानाथ तिचे धरिले दुनियात मी तवा आहे जे तो जीवित तू का व्रता तळमळसे. आणि मग रावणानं ती अशी तोंडच बडवून घेऊ लागली. मला दन 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 त्यानं असे हात धरले. म्हणला रावण म्हणला ए बायको मी इथं आहे म्हणला तू का रडायला लागलीस. माझ्या देखतच माझ्या नावाने शिमगा करायलीस म्हणला असलं काही बरं नाही असं बोलू लागला. सावध म्हणे लंकानाथा माझे स्वप्न नव्हे मिथ्या अशोकवनी राहिली सीता तुमचे गाता ते करील. तिने रावणाला सांगितलं मालक माझं स्वप्न खोटं होत नाही आणि तुम्ही आता वाचत नाहीत. सीता तुम्हाला मारल्याशिवाय शांत बसत नाही. शक्य करोणी श्री रघुनाथा त्यासी संतोषे देजे सीता तिने तुझ कल्याण लंका नाता आणि समजता राक्षसा. बायकोनच कीर्तन सुरुवात केली. महाराज कंबर बांधूनच सांगू लागली. म्हणले रावणा म्हण रे म्हणली जय जय राम कृष्ण हरी नाही तर सुपडा साफ होतोय म्हणली. काहीच उरू देत नाही. रामाला जर शरण गेलास तर मग मात्र तुला मरण येणार नाही. राक्षस मरणार नाही. आणि जर शरण नाही गेलास तर बियाला उरणार नाही. मी तर होते तुमची दासी म्हणून लागले पायासी
भुक्ती मुक्ती होया मासी सीतारामासी अर्पिलिया. सीता रामाला देऊन टाक, आपल्याला भुक्ती मुक्ती सगळं काही भेटेल आणि रावणात तू पण राहशील, माझं पण बरं राहील. नाही तर काही खरं नाही, एकाला वाचू देत नाही तो राम, ती सीता असं बोलू लागली. सीता एकता शोकवनी हनुमान उल्हासला मणी. वाह, हर्षण माझा त्रिभुवनी श्रीराम पत्नी चोजवली. सीता अशोकवनात आहे. पहिल्यांदाच बातमी मंदोदरीच्या तोंडातून ऐकली. हेश पुटवरी करून नाचाय सुरुवात केली. महाराज काष्टा असा बांधून धोतर वारकरी नाचतो की नाही, तशा पद्धतीमध्ये हनुमंतानं उड्या सुरुवात केल्या. रामपत्नी चोजवली म्हणून. सीता अशोकवनिका कोण स्थानी. वाह, हे समूळ ऐकावया कानी सावधानी. हनुमान सावध बसलेले आहेत. म्हणले अर्धा पत्ता लागलाय. सीता कुठं आहे? अशोकवनात आहे. आता अशोकवन पण मोठं असेल म्हणले, नेमकी कुठं आहे हे पण शोध लागावा. थोडा ऐकू म्हणून कान देऊ लागले. रावण मंदोदरी एकांत समूळ परिसा व्रतांत. गुप्त रावणे हनुमंत चित्ती सावचित्त वचनार्थी. चित्ती सावचित्त वचनार्थी. मंदोदरी आणि रावणाचा संवाद सर्व ऐकण्यासाठी, कारण आपलं त्याच्यातून काम साध्य होणार आहे. कशातही काहीही ऐका, त्यातून सीता शोधेल. सीता नाम भक्ती. भक्तीचा शोध लागला की रामाचा बोध होत असतो, रामाची कृपा होत असते. आणि राम कृपेसाठी आसुसलेले हनुमानजी रावणाचा संवाद शांत ऐकत आहेत. जानकी आठविता चित्ता काम खवळला लंकानाता. अशोकवना जाऊन आता बळीची सीता भोगीन. सीता आठवल्यानंतर राजा रावणाच्या अंतःकरणात काम खवळला. आणि काम खवळल्यानंतर सीतेला बलात्कारानं उपभोगेल अशा विकृत मानसिकतेनं रावण तिथून उठलेला आहे. नाटवे सभेचे अतिविघ्न. नाटवे मंदोदरीचे स्वप्न. सीता संभोगी दशानन अति उद्विग्न कामार्थे. रावणानं सभेमध्ये मार खाल्लेला रावणाच्या लक्षात आला नाही. मंदोदरीने सांगितलेलं स्वप्न रावणाच्या लक्षात आलं नाही. माऊली सांगतात, पतंग दीपा अलिंगण तेथ त्यास अचूक मरण. तेवी विषय आचरण आत्मघाता. पतंगानं दिव्यावर उडी घातल्यानंतर त्याला 100% मरण आहे. तसं व्यभिचारात माणसं 100%च मारतात, पण आत्मघात होतोय हे लक्षात येत नाही. तसं रावण विनाशाकडे पाऊल टाकू लागला. 6 महिने अशोकवनी म्याका ठेविली जनकनंदिनी. आता निजबळे करुणी रामपत्नी भोगीन. रावण विचार करतोय, 6 महिने सीता मी आणून ठेवली म्हणला, उगच का ठेवली असेल, आता जाऊन जबरदस्तीच करतो, अशा प्रकारचे भाव रावण. सीता कामे सकामता सती पात लंकानाथा. विसरला हित हितार्था नाटवे चित्ता निज स्वार्थ. सीतेच्या कामानं सकाम झालेल्या रावणाला सीतेचा सन्निपात झालेला आहे. आणि त्या सन्निपातामध्ये एकदा का माणसाला सन्निपात झाला की माणसाला हित कळत नाही बरं का. आणि हित एकच आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. त्याच देवाचा विरोध करून जगण्याची भावना रावणाची आहे, जी धुळीला मिळणार आहे असं नाथ महाराज सांगतात. सीता चिंता नित्य चिंतनी. सीता नाम नित्य वदनी.
सीता नाम समरे अनुदिनी ध्यानी मनी जानकी. रावणाच्या ध्यानात जानकी आहे, रावणाच्या मनात जानकी आहे, रावणाच्या प्रत्येक कामात सीताच आहे मरण. सीता 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 अशा प्रकारच्या वल्गना रावण करतोय. सकाम समृद्धा सीता पाप धुनी लंकानाथा. हे सामर्थ्य श्रीराम भक्ता भेटी रघुनाथा तिचे नाथ महाराज भावार्थ रामायण लिहितात. महाराज तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. तुम्ही जर अखंड भगवंताच्या भक्ताचं नाव घेत राहिलात, म्हणून आपण कुंडली म्हणली की मोतीराम महाराज की जय म्हणावं, महाराज मारुतराव महाराज की जय म्हणावं. का? पाप जातात. आपले बाबू महाराजांचं तर चांगलं चालू असतंय, गहिनी मोतीराम माधव मोतीराम मोती. का? साधू संतांच्या जपान पाप जात असतं बरं का. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. साधू संतांचे हरिभक्ताचे पाय बघितले की पाप ताप जात. एवढा पापी असणारा रावण सीतेचं कामदृष्टीनं नाम घेतोय. चांगल्या भावनेनं घेत नव्हता, पण डोक्यात कोण आहे? सीता आहे, म्हणून त्याला सुद्धा राम भेटणार आहे. मग प्रेमात जर भक्तीचे पाय धरले तर निश्चित राम भेटतो असं सांगतात. रावणासी सकामता कळली मंदोदरीची चिंता. सीतार पावी श्री रघुनाथा लंकानाथा नमनेसी. रावणाला सीतेचा सन्निपात झाल्यामुळं मंदोदरीचं बोलणं योग्य जरी असलं तरी ते रावणाला मान्य होत नाही असं सांगतात. सीता करावी रामार्पण कल्याण मानी दशानन. मंदोदरी सकळले चिन्ह सोहित वचन अनुवादे. सीता रामाला द्यावी हे मंदोदरीचं बोलणं रावणाला कधीच मान्य होणार नाही. मंदोदरीच्या लक्षात आलं, म्हणली माय ही कवाच ऐकणार नाही, म्हणली नीट वागणार नाही. मग आपल्या आपणच सीता देऊन टाकून भांडण मिटवं अशा प्रकारचा विचार करते. मीच जाऊनी आपण इंद्रजितानी कुंभकर्ण. प्रधानासी पाचारून रामार्पण करीन सीता. मीच जाते, प्रधान कुमार पुत्र सगळ्यांना घेते आणि सीतारामाला देते. सीता कामे रावण वेळे सांगू नये तया पुढे. अर्पिता सीता मज राग जोडे पिठे साकडे भावाचे. मंदोदरी म्हणू लागली सीतेच्या कामानं रावण येडा झालाय आणि असल्या येड्याला सांगून आपला टाइम घालायचा नाही. मग आपल्या आपण रामाला सीता देऊ. रामाला सीता दिली की राम आपला होतो. म्हणली राम आपला झाला की पुन्हा पुन्हा जन्माला यायचं काम नाही. सखा जोडोनी रघुनंदन विघ्न ते होये निर्विघ्न. वाह! चित्त होये चैतन्य गण दुःख संपूर्ण सुख होये. सखा जोडलिया रघुनंदन. राम जर सखा केला तर महाराज होतंय काय माहितीये का? जन्म मरणाचाच विषय मिटून जातो. कुठे जन्म मरण त्या ठिकाणी जातं. विघ्न निर्विघ्न होतं, चित्त चैतन्य घन होतं, दुःख स्वप्न होतं. एवढा फायदा होतो राम आपला केला की असं सांगतात. श्रेष्ठ सुख तेचे मरण मरता समरल्या श्रीरामचरण. मरण होय वर्ण ब्रह्मपूर्ण सुखे गण श्रीराम. सुखैक घन श्रीराम. सुख देणार घन स्वरूप राम आहे. सुख देणारा राम. नाथ महाराजांनी आधीच्या ओवीत सांगितलं की दुःख ते होय सुखरूप. रामामुळे दुःख काय होतं? सुखरूप होतं. बघा जगातलं सर्वात मोठं दुःख कशाचं आहे माणसाला? मरणाचं आहे. आणि मरताना जर राम नाम आलं तर मरण सुख झालं की नाही? की नाही? शेवट तो माझा
बहु गोड झाला. जर देवाचं नाव आलं तर शेवट सुद्धा गोड होतो, म्हणजे दुःख सुद्धा सुख होतं. हे सामर्थ्य भगवंताचं आहे असं मंदोदरीला वाटतं. ऐसे जमी करीना आता शरण रिगेण श्री रघुनाथा स्वय अर्पिताची सीता लंकानाथा कल्याण. आणि मी असंच करणार आहे म्हणजे स्वतःच रामाला सीता अर्पण करते आणि रावणाचे सगळ्यांचं कल्याण करते. ऐकता मंदोदरीचे वचन रावण झाला अतिविघ्न. प्रिया नवे मा विघ्न सीतारून नेऊ पाहे. रावणाला राग आला. रावण रागानं लट 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 कापू लागला. म्हणला ही बायको नाही विघ्न आहे. एवढी चोरून बाई सीता आणली म्हणला. मामा माझा जीव मारला म्हणला. राजा असून भीक मागत गेलो आणि एवढी सीता आणलेली देऊन टाकायचं म्हणायला लागली असं रावणाला वाटू लागलं. मंदोदरीचे वचन इंद्रजितानी कुंभकर्ण नुलंघिती अनुप्रमाण प्रधान जन ही अवघे. रावण म्हणू लागला मंदोदरीचा शब्द कुंभकर्ण इंद्रजित कोणीच ओलांडत नाही. कुठला प्रधानही हिच्या पुढे जात नाही आणि हिनं सीता दिली तर आपलं विषय फिसकू शकतो असं त्याला वाटतं. मंदोदरीचे वचनार्थ करती मजही न पुसता. हिने हिरोनी नेली सीता दुःखावस्था रावणा. मंदोदरीचं बोलणं मला न विचारता सगळे पालन करतात म्हणला. हातची सीता जाईल म्हणून रावण दुःखी होतोय. अत्यंत कळवळला रावण करावया मंदोदरी छळण. युक्ती करी दशानन सावधान अवधारा. अत्यंत विचित्र असणारा रावण आहे. खवळला. मंदोदरीचं छळन करावं म्हणून कसं छळ करतो ऐका. विघ्न निर्सावया समस्त अनुसरावया श्री रघुनाथ. आदि पूजू मा कांत कुलदैवत तो आमा. मंदोदरीला म्हणू लागला मंदोदरी आपल्यावर लईच विघ्न आलंय म्हणला. सगळंच विघ्न जाण्यासाठी आपण आपली कुलदैवत असणाऱ्या भगवान शंकराची आराधना करू आणि नंतर सीतारामाला देऊन टाकू. आता हे कसं वटणीवर येईल. किती खोडील जातीचं आहे. गोड बोलून मंदोदरीला फसवतोय. सदा शिवाचे आज्ञेवरी श्रीरामार्पू सीता सुंदरी. या परी छळोनी निजणारी कार्यातरी गोविली. तिला सांगितलं महादेवाची पूजा करून महादेवाला प्रसन्न कर म्हणला. आता डायरेक्ट रामाकडे गेल्यास रटे देतील की आपल्याला. मधी महाराज माणसाला घालू म्हणला आणि महाराज माणसाच्या हाताने सुला करू. तिला खरं वाटलं ना. ती बसली पूजेला आणि हे विचित्र जातीचं काय करू लागला ऐका. रावणे पूजिला श्री शंकर मंदोदरीसी हर्षथोर. येरीकडे दशशीर करी विचार तो एका. रावण तिच्या बाजूला बसू बसू त्या ठिकाणी मांडीवला बसू बसू महादेवाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणू लागला. तिला वाटलं माय याला काही अक्कल येते का काय की याला अक्कल येणारच नाही. पण तिला वाटू लागलं चांगल्या माणसाला चांगलं होईल वाटतं महाराज. ती बघू लागली याच्याकडे बघू लागली. तिने जरा डोळे झापली की उठलं आणि उठून काय विचार करता ऐका. दुतिका पाचारोणी विश्रासी वेगे जाये अशोक वनासी. शर्मानी त्रिजटेसी गुप्त त्यापासी सांगावे. दुतिकांना बोलवलं. विश्वासू असणाऱ्या दुतिका अतिशय क्रूर पापी असणाऱ्या फक्त रावणाचंच ऐकणाऱ्या बाया बोलवल्या आणि त्यांना सांगितलं शर्मा आणि त्रिजटा दोघी जणी तिथं आहेत. त्यांना तिथं जाऊन काय सांगा. अति सन्मान इंद्रजिता
करी तो माझा पडियता येणे सोडा म्हणता सीता तुम्ही सर्वता न सोडावे. कुंभकर्ण माझा भाऊ आहे, मला आवडतो, पण माझ्या भावाने जरी सीता सोडा म्हणला तर सोडायची नाही. जर सोडलो तर तुमचा काटा काढतो. कुंभकर्ण माझा भ्राता तोही सोडा म्हणता सीता तुम्ही न सोडावी सर्वता सोडिल्या घाता मी करीन. कुंभकर्ण माझा भाऊ आहे, भावाने जरी सीता सोडा म्हणला तर सोडायची नाही. सोडला तर तुमचा जीवच घेतो. मंदोदरी माझी कांता आवडती आणि पतिव्रता तिनेही सोडा म्हणता सीता तुम्ही सर्वता न सोडावे. मंदोदरी माझी बायको आहे, आवडती आहे, पतिव्रता आहे, तिनं जरी सोडा म्हणली तर सोडायची नाही. सोडली तर तुमची कस्टडीच आहे असं बोलू लागले. अति महिमेचा सन्मान सोडा म्हणता श्रेष्ठ प्रधान तरी न सोडावी आपण सोडिल्या प्रमाण घेईन मी. अतिशय जवळचे असणारे प्रधान मंडळी जरी असले त्यांनी जरी कोणी म्हणला सोडा सीता तर सोडायची नाही. सोडला तर तुमचा काटा मी काढतो. भट दोषी द्वंस जाण मज पूजत्वे अति सन्मान त्याचे नी सोडिल्या जाण तुमचा प्राण घेईन मी. लंकेतले देवबाप्पा वगैरे असतील म्हणला उलटे पंचांगण बघण्यात पारंगत असलेले त्यांनी जरी सीता सोडा म्हणली जर सोडला होता म्हणला तुमचा काटाच काढतो अशा धमक्यात देऊ लागलं. आलिया स्वर्गीचे देवगण सवय आलिया चतुरान सीतान सोडावी आपण आज्ञाप्रमाण हे माझे. स्वर्गातले देव येऊत की कोणी येऊ म्हणला सीता सोडायची नाही ही माझी आज्ञा आहे असं रावण बोलला. ऐसे रावण वचन ऐकोनिया गुह्य ज्ञान अशोकवना शीघ्र गमन करी सावधान दूतिका. अशोक वनाकडे शीघ्र गमन करण्यासाठी दूतिकांना रावणानं पाठवलं असं. दूतिका चालता लगबगे हनुमान लागला मागे मागे कृपा केली श्रीराम रंगे अनुद्वेगे सीता शुद्धे. दूतिका पुढे चलू लागले आणि हनुमानजी मागे चलू लागले. म्हणले प्रभू रामचंद्र भगवान की जय. बेजारी बंद झाली. म्हणले रस्ता दाखवायला पाया पुढे तर माग फक्त चालायचंय. डायरेक्ट सीता भेटणार आहे याचा आनंद आहे. दूतिका सवेग चालता ती उल्हासे हनुमंता. कृपा केली श्री रघुनाथा भेटली सीता अनायासे. अरे म्हणले कोणतीच बेजारी नाही, कुठंच जायचं नाही, कोणाचंच घर बघायचं नाही, डायरेक्ट सीतेजवळ चाललोय एवढी कृपा माझ्या देवानं केली. दूतिका चालता पुढे पुढे हनुमान मागे नाचे उडे. वा हर्ष लोळत गडबडे कृपा चंद्र चुडे मज केली. कृपा चंद्र चुडे मज केली. भगवान शंकरांनी माझ्यावर कृपा केली कारण त्यांची पूजा करण्याचं निमित्त झालं. म्हणले माझं साधलं, माझी मजाच मजा. अशा प्रकारे हनुमानजी उड्या मारता आपापल्या दावी वाकुली आपापपणा करी गुदगुली. सीता माझी निज माऊली ती भेटली अनायासे. स्वतःलाच गुदगुल्या करू लागला महाराज. स्वतःलाच त्या ठिकाणी नाचू लागला. स्वतःलाच म्हणू लागला हे पट्टे पहलवान. स्वतःचीच पाठ थापटू लागला. हे सगळा आवेश, हा जोश, हा भाव, राम कार्याबद्दलची समर्पितता
प्रतिपादित करतो मायबापांनो. आणि ती बजरंग बलीकडे आहे, नाचू लागलेले आहेत असं सांगतात. मंदोदरी रावणे चळली, ते रघुनाथे मज कृपा केली. सीता माझी निज माऊली मज भेटली अनायासे. रावणानं मंदोदरीचा छळ केला, माझ्यावर कृपा झाली म्हणला, दूतिकच पाठवल्या डायरेक्ट. काही कुणाचं घडेल महाराज, राम भक्तावर होत असते फक्त प्रभूची कृपा, दुसरं काही नाहीये. हनुमानजी म्हणतात, रावणाचा उपकार आधी मज घडला थोर. न शोधिता ती दुस्तर सीता सुंदर भेटली. कुठंच शोध न शोधता आज मला सीता मिळाली म्हणले, रावणाचाच उपकार झाला असं वाटू लागलं. ऐशार्षाचे पुरे हनुमान चालिला ती गजरे. पुढे अशोकवनाती साजरे स्वयंवान रे देखिले. अशा उड्या मारत जात असताना पुढे पाहिलं अतिशय सुंदर असणार अशोकवन. हनुमानजी पाहताय श्रीरामाची निज पत्नी सीता नाही शोकस्थानी. नित्य वसे अशोकवनी हे सत्यमानी. हनुमंताला खरं वाटलं, कारण सीता श्रीरामाची पत्नी आहे आणि जे रामाचे आहेत ते शोकात नाहीत, ते अशोकात आहेत. आणि बाकी जेवढे कामाचे आहेत, कामनाम विषयाचे, क्रोधाचे, लोभाचे, भावाचे, बहिणीचे, माईचे, बापाचे सगळे दुःखात आहेत. आणि जेवढे रामाचे आहेत ते सगळे सुखात आहेत असं हनुमंताला वाटतं. सोडून अशोकवनाची गती सीता शोधिता शोकाप्रती. वाह, अशोकवनी सीतेची वस्ती नित्य मारुती स्वयमाने. हनुमंताला सत्य वाटलं महाराज, सत्य वाटलं. का? शोकस्थान लंका, लंकेत सीता नाही सापडली. म्हणले सीता कुठे आहे? अशोकात आहे. कारण भक्त कधीच शोकात नसतात आणि अभक्त कधीच अशोकात नसतात. रावणाचं अशोकवन आहे, पण बिचारा कधी अशोकवनात आला तरी सीतेच्या पाया पुढे रडलाच. त्यामुळं भक्त अशोकात आणि अभक्त शोकात सिद्धांत हनुमंताला पटला. अशोक सीतेचे चरणी अशोक सीतेचे दर्शनी. अशोक सीतेचे नैनी सत्यमानी मारुती. हनुमंताला सत्य वाटलं महाराज. चरणी दर्शनी नयनी. सीतेच्या पायात अशोक आहे, कारण संतांचा पाय शोक दूर करतात. दर्शन, संतांना बघितलं की शोक जातो महाराज, दुःख जातं. डोळ्यानं संत बघितले की दुःख जातं आणि सुख मिळतं. अशा प्रकारचा संत स्वभाव आणि त्या स्वभावानं सिद्ध असणारी सीता सतीपतिव्रता आहे. हनुमंताला मान्य झालं. अशोक सीतेचे वचनी अशोक सीतेचे स्मरणी. वाह, सीता वसे अशोक वणी सत्यमानी मारुती. वचनी स्मरणी. होय, सीतेच्या बोलण्यात अशोक आहे, शोक नाही. सीतेची आठवण जरी केली साधू संतांची, नुसते तुम्हाला किती दुःखात ज्ञानेश्वर महाराजांची नुसती आठवण जरी झाली तर सुख वाटतं का नाही? किती सुंदर असणारी ती मूर्ती आहे महाराज, सुख देणारी आहे. तसं भक्त हे सदोदित सुख देतात, त्यांच्या संगतीत सुख आहे. अशा प्रकारचा भाव नाथ महाराज व्यक्त. अशोक सीतेच्या अंगुष्ठी अशोक सीतेच्या पोटी. अशोक वसे सीता गोरटी मानी जगजेटी. हनुमंत सीतेच्या अंगठात अशोक आहे, सीतेच्या पोटात अशोक आहे आणि सीता अशोकात आहे. हनुमानजी मानू लागले का? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. सीतेच्या सर्वांगात अशोक आहे, शोक नाही असं सांगतात. अशोक वस्ती सीतेच्या पोटी अशोकी वसे
सीता गोरटी अशोक सीतेचे निज सृष्टी अशोक सृष्टी सीतेने सीतेच्या दृष्टीत अशोक आहे, सीतेच्या पोटात अशोक आहे. संतांचे डोळे कधी भयभीत नसतात, संतांच्या पोटात कधी भीती नसते आणि संतांमुळे जग भीती विरहित असतं, हे की नाही. सीता नाम संत, सीता नाम भक्त, सीता नाम भक्ती. आणि भक्ती, भक्त आणि संत कधी शोकात नसतात, ते सदैव अशोकात असतात, दुःख विरहित असतात, असा भावनाथ महाराज व्यक्त करतात. रावणे आणले हिरोणी अशोक न देखे तिचेनी वा. तेने ठेविली अशोक वनी श्रीराम पत्नी अशोक शोक न देववे त्याचेनी. रावणानं सीता आणली होती दुःख देण्यासाठी आणि ठेवली कुठं? अशोकात. म्हणजे रावणाची अवकात नाही, राम भक्ताला दुःख देण्याची हा भावनाथ महाराजांचा आहे. रावण तर 24 तास प्रयत्न करतो राम भक्ताला दुःख देण्याचा, पण राम भक्त सुखात आणि रावण शोकात, अशा प्रकारचा विषय सिद्धांत इथं आहे. त्यामुळे जीवनातलं सर्वात मोठं भाग्य आहे तुम्ही भक्त बना, विषय वेगळा नाहीये. होता शोकाची वस्ती सकळ शोका झाली शांती. वा. अशोक वन त्या लागी म्हणती मनी मारुती निश्चय. मानी मारुती निश्चय, निश्चयाने हनुमानजी मानू लागले. अशोक वनात आल्यानंतर शोक उरला नाही म्हणून त्याला अशोक म्हणतात असं सांगतात. परम उल्हास हनुमंता अशोक वना होता. सीता देखुनी हर्षयुक्ता उल्हास स्वानंदे. उल्हास वाटू लागलेला आहे, आनंदानं स्वानंदानं हनुमानजी डुलू लागलेले आहे, आनंदी आनंद वाटला असं सांगतात. सीता देखताची जाण हनुमान घाली लुटांगण. राम नाम समृती पाषाण अनुरेणू तृण राम जपते. सीता पाहिल्या बरोबर हनुमानजींनी साष्टांग लोटांगण घातलं महाराज आणि पहिल्यांदाच प्रचिती आली. अनु रेणू पासून खडे पाषाण वृक्ष पान झाड सर्व त्या ठिकाणी राम नामाचं स्मरण करतायत याची प्रचिती हनुमानजींना आलेली आहे. वृक्षांची पाने वात गती राम नामे दुमदुमती. वा. धरा राम स्मरणी गरजती सीता सती होय. वृक्षाची पानं वात गतीनं म्हणजे वाऱ्यानं हलू लागली, त्या हलण्याच्या आवाजातून रामनाम ऐकू येऊ लागलं. रामनामे दुमदुमती धरा राम स्मरणी गरजती. त्या ठिकाणच्या पृथ्वीतून सुद्धा रामनामाचा आवाज येतोय असं सांगतायत. ते करिताची आचमन श्रीरामे स्वानिष्ठ जीवन. मंद सुगंध लागता पवन होते संपूर्ण रामनामे. नाथ महाराज म्हणू लागले ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंच्या नावाचं अखंड स्मरण आहे अशा ठिकाणचं जीवन पाणी जरी पिलं तर ते पाणी स्वादिष्ट असतं महाराज, स्वादिष्ट. आजच्या काकणाला आरशाची गरज नाही, रामनाम कमी झालं पाणी बिस्लरीचं प्यावं लागलं. नाहीतर अगोदर गावोगाव सप्ते असायचे, माणसं पाणी वड्याचं प्यायचे, चांगलं लागत होतं की नाही, सर्दी होत नव्हती. आता बिस्लरीचं प्यायले तरी वर्षाच्या काठी 10-20 लाख 10-20,000 50,000 तर दवाखान्यात होते. असो, विनोदाचा विषय वेगळा. रामचंद्र प्रभूंच्या नामस्मरणाचा परिणाम आहे, स्वादिष्ट अशा प्रकारचं तिथलं जीवन आहे. राम नामाच्या आवाजाचा परिणाम आहे. मंद मंद त्या ठिकाणी वारा वाहू लागला आणि रामनामाचा सुगंध देऊ लागला. सावध पाता साचार रामनामे गरजंबार.
सीता सती ही सुंदर सत्यवान स्वयमानी सावधान पाहू लागलेले आहेत. राम नामे गरजे अंबर. भरताच्या ठिकाणी हनुमानजी गेलते, त्यांनी तिथेही चेक केलं, तसंच होतं आणि इथंही तसंच आहे. भरताच्या ठिकाणी कसं होतं? दिशा दुमदुमती राम नामे, त्रणे कोंदली राम नामे, वायू गरजे राम नामे, योम रामे कोंदले. तिथं 42 ओव्या लिहिल्यात, इथं 5-7च ओव्यामध्ये आटपलाय, पण विषय तेवढाच आहे. या 4-5 ओव्यांना 1.5 तास लागतो सांगायला. सांगण्याचा विषय असा आहे, नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, राम नामान आकाश गर्जना करू लागलं. निश्चित ही सीता आहे. हनुमंताला पटलं, मानलं. जे ते हरिभक्तांची वस्ती, नाम कोंदे पंचभूती. वा, नामे ओसांडता क्षिती, सीता सती ही होय. नाथ महाराज सांगू लागले, जेथे हरिभक्ताची वस्ती, जिथं भगवंताचे भक्त राहतात, नाम कोंदे पंचभूती. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत आहे. आणि या पंचमहाभूतांमध्ये फक्त रामनामाचाच आवाज येतो. मग म्हणावं इथं हरिभक्त राहतो, ठीक नाही? हरिभक्त राहत असेल तर मातीवर सुद्धा रामनामाचं ऐकू येतं महाराज. ही हरिभक्ताची शैली आहे. नाहीतर किती जरी वस्त्र घातली देवदेवाची आणि जर रामराम करत नसेल आणि रामनाम घेत नसेल तर त्यासी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधो. असो, हरिनाम भक्त जिथं राहतात तिथं सगळीकडे रामनामच आहे. मग ही नक्की सीता आहे. रामे सांगितली कुणा, तिथे ते बोल बाळनी बाणली संपूर्ण. नामे गरजता हे तृण वृक्ष पाषाण, नामे से रामानं जी खून सांगितली ती खून बांधली, तिथं प्रत्ययात आली. बाकीकडे सौंदर्य सीतेसारखं दिसू लागलं, पण कानानं आवाज येऊ लागला का? नाही. अगोदर फुल कशावरून म्हणावं? सुगंध येत असेल तर फुल, नाही तर रिकाम काय? तसं नामनाम घेत, रामनाम घेत असेल तर भक्त. हनुमान म्हणले, निश्चित ही सीता आहे, असं सांगतात. एका जनार्दना शरण, नामे जीवन नामे दान, नामे पावन नाम गण, नामे त्रिभुवन कोंदले. नाथ महाराज सांगू लागले, नामे त्रिभुवन कोंदले. नामानच दहन आहे, नामानच सगळे महाराज. आणि जगामध्ये नाम कोंदलं पाहिजे. सगळीकडे जर रामनाम असेल तर किंबहुना सर्व सुखी. आणि जर रामनाम कमी झालं तर सगळेच दुःखी महाराज. दुःखाशिवाय जगाच्या पाठीवर काहीच उरणार नाही. ही सगळी जी तळमळ आहे आस्था भावार्थ रामायण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रामायण प्रचाराचा प्रत्येकापर्यंत प्रयत्न. रामनाम जर मुखात आलं प्रत्येकाच्या तरच विश्व सुखी राहील. अन्यथा रावण दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानं विचार करावा, आपापल्या लेकरांना रामायणाचे संस्कार द्यावे, आपापल्या गावात रामायण लावावं, आपापल्या परिक्षेत्रात जय श्रीराम म्हणत जावं. प्रत्येकाला दिसल त्या माणसाला जय श्रीराम म्हणावं. राम 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 आणि फक्त राम एवढंच जीवनाचं काम आहे. त्याला भक्त जीवन म्हणावं. त्या भक्त जीवनानं नटा, श्रंगारित व्हा, आनंदित व्हा, विश्व कल्याणात आपला सहयोग द्या, एवढीच विनंती एका जनार्दन स्वामी नाथ महाराज करू लागलेले. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांड एका कार्तिकीया हनुमान शोक वर्ण प्रवेश जानकी दर्शन. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी.